Good morning to all of you. Today we are start the modification of leaves. Okay, आज आपण या ठिकाणी leaves मध्ये काय काय modification बघणार हा टॉपिक बघणार. First of all, what about the some information about the leaf? What the principal function of leaf? Obviously, what to synthesize a food by the process of photosynthesis. बरोबर, या ठिकाणी काय असणार आहे, जे प्रिन्सिपल फंक्शन असणार आहे लीफचं ते फंक्शन काय असणार आहे, सिंथेसिस ऑफ फूड. बरोबर आहे ना. लीफमध्ये काय तयार होणार आहे, फूड मॉलिक्यूल तयार होणार आहे. बाय द व्हॉट, बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसच्या मदतीने लीफमध्ये काय होणार आहे, फूड तयार होणार. ओके, दॅट्स द सिंथेसिस ऑफ फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. देन व्हॉट सेकंड फंक्शन, बिसाइड इट ऑल्सो ब्रिंग्स अबाउट द ट्रान्सपिरेशन. बरोबर, फोटोसिंथेसिस तर होणारच आहे, बरोबर आहे, परंतु या ठिकाणी काय होणार आहे, ट्रान्सपिरेशन होणार आहे. ट्रान्सपिरेशन मीन्स व्हॉट, लॉस ऑफ वेपर इन द फॉर्म ऑफ लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. बरोबर, या ठिकाणी लिप्स मधून काय होणार आहे, वॉटरचा लॉस होणार आहे. कोणत्या फॉर्म मध्ये, वेपर फॉर्म मध्ये. त्यावेळेस त्याला होणार आहे आपण ट्रान्सपिरेशन, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. इट इज कॉल्ड द ट्रान्सपिरेशन. म्हणजे लीफ मध्ये फोटोसिंथेसिस सुद्धा होणार आणि लीफ मध्ये ट्रान्सपिरेशन सुद्धा होणार. ओके, देन व्हॉट, हियर इट इज द मॉडिफिकेशन ऑफ लीफ. मग लीफचे मॉडिफिकेशन काय काय असणार बघा. फर्स्ट मॉडिफिकेशन असणार आहे लीफ स्पाइन्स. व्हॉट इज द फर्स्ट मॉडिफिकेशन? द फर्स्ट मॉडिफिकेशन, हियर इट इज द लीफ स्पाइन्स. फर्स्ट मॉडिफिकेशन, हियर इट इज द लीफ स्पाइन. व्हॉट अबाउट द लीफ स्पाइन? काय काय असणार, इन सम झिरोफायटिक प्लांट. झिरोफायटिक प्लांट म्हणजे काय, द प्लांट्स विच आर प्रेझेंट इन व्हॉट, ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजन. असे प्लांट्स तिथे कोणत्या रिजनमध्ये आहे, ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल म्हणजे वाळवंटामध्ये असणार आहे, त्यांना म्हणतो आपण झिरोफायटिक प्लांट. मग काय असणार बघा, इन सम झिरोफायटिक प्लांट्स लाईक ओपुन्शिया. ओके, व्हॉट, द झिरोफायटिक प्लांट लाईक ओपुन्शिया, द इंटायर लीफ गेट्स मॉडिफाईड इनटू स्मॉल स्टिफ अँड पॉइंटेड स्ट्रक्चर. जे झिरोफायटिक प्लांट्स असणार त्या झिरोफायटिक प्लांटमध्ये जे लीफ असणार त्या लीफचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार बघा. ते लीफ कशामध्ये कन्वर्ट होणार, द इंटायर लीफ गेट मॉडिफाईड इनटू स्मॉल स्टिफ अँड पॉइंटेड स्ट्रक्चर. व्हॉट, इट इज कॉल्ड ॲज द लीफ स्पाइन. ओके, व्हॉट, इन झिरोफायटिक प्लांट, in xerophytic plant the entire leaf get modified into stiff pointed structure. This stiff small pointed structure, it is called as the spine, and these spines to check the ट्रान्सपिरेशन. बरोबर आहे. आता या ठिकाणी लीफचं रूपांतर स्पाईनमध्ये होत आहे, त्यामुळे लीफमुळे जे ट्रान्सपिरेशन होत होतं, लीफमुळे जे वॉटर लॉस होत होतं ते वॉटर लॉस आता या ठिकाणी होणार नाही. त्याला म्हणणार आपण लीफ स्पाइन. मग व्हॉट इज बाय लीफ स्पाइन, परत एक वेळेस बघू. इन सम झिरोफायटिक प्लांट्स लाईक ओपुन्शिया द इंटायर लीफ गेट मॉडिफाईड इनटू स्मॉल स्टिफ अँड पॉइंटेड स्ट्रक्चर. इट इज कॉल्ड ॲज द स्पाइन, अँड दिस स्पाइन्स टू प्रिव्हेंट द ट्रान्सपिरेशन. Then what, the sometimes only a part of leaf, sometimes only a part of leaf such as stipules. आता आपण stipules बघितलं होता. Stipules nothing but means what, here it is the small outgrowth. In sometimes the part of leaf such as stipules get modified into spines to protect the plant from grazing animal. आता काय काय वेळेस काय होणार आहे, हा जो स्टिप्यूल असणार आहे, स्टिप्यूलचं रूपांतर कशामध्ये होणार आहे बघा, स्पाइन मध्ये होणार आहे. इन समटाइम the part of leaf like as the stipules get modified into the spines, आणि स्टिप्यूलचं रूपांतर स्पाइन्स मध्ये झाल्यामुळे काय होणार आहे, द प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम ग्राझिंग ॲनिमल. जे प्लांट आहे त्या प्लांटला कशापासून प्रोटेक्ट करणार आहे, ग्राझिंग ॲनिमल. ग्राझिंग ॲनिमल नाही बट मीन्स ऑर ब्राउझिंग ॲनिमल लाईक ॲज द कॅटल्स. बरोबर, जे कॅटल्स वगैरे जे ब्राउझिंग ॲनिमल्स आहेत त्यांच्यापासून काय होणार आहे, या प्लांटचा प्रोटेक्ट होणार आहे. मग लिप स्पाइन्स मध्ये एक्झाम्पल काय आहे, झिरोफायटिक प्लांट्स तर आहेत, बरोबर आहे, ओपनशिया लाईक, आणि त्यानंतर काय असणार आहे, झिझिपस अँड आकेशिया. बरोबर, तुम्ही आकेशिया वगैरे बघितलं असेल, जे काटेरी झाडं असतात त्याला गोंद वगैरे, ते बाबुराचं झाड म्हणतो आपण त्याला, किंवा या ठिकाणी काय असणार आहे, झिझिपस. दोज आर द एक्झाम्पल ऑफ लीफ स्पाइन्स. देन झिझिपस अँड आकेशिया, इट इज द लीफ स्पाइन. देन व्हॉट, लीफ टेंड्रिल. देन व्हॉट, सेकंड मॉडिफिकेशन, हियर इट इज द लीफ टेंड्रिल. व्हॉट इज द लीफ टेंड्रिल? इन सर्टन प्लांट्स हॅव्हिंग अ वीक स्टेम. काही काही जे प्लांट्स असणार आहेत त्या प्लांटमध्ये काय असतं बघा, वीक स्टेम. इन सर्टन प्लांट हॅव्हिंग वीक स्टेम, इंटायर लीफ और पार्ट ऑफ लीफ इट गेट मॉडिफाईड इनटू अन इलॉंगेटेड, थिन, सिलेंड्रिकल, coiled, wiry, sensitive structure. It is known as the tendril. What is the leaf tendril? In some plants or the plant having the weak stem, its leaf
गेट मॉडिफाईड इंटू व्हॉट, लीफचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, लीफ गेट मॉडिफाईड इंटू इलॉंगेटेड लाईक दॅट, थिन, cylindrical, coiled, wiry and sensitive structure. It is known as the tendril. Okay, once again, what is my leaf tendril? Leaf tendril nothing but means what? In certain plant having the weak stem, the entire leaf or part of leaf get modified into elongated, thin, cylindrical, coiled and wiry sensitive structure. It is called as the leaf tendril. त्याला म्हणणार आपण leaf tendril. Tendril. Then what? This tendril. What is the function of tendril? बरोबर, जसं आपण स्पाईनचं फंक्शन बघितलं होतं, स्पाईनचं फंक्शन काय आहे, ते प्रिव्हेंट द लॉस ऑफ वॉटर, तसं टेंड्रिलचं फंक्शन काय असणार आहे, दिस टेंड्रिल हेल्प्स द प्लांट टू क्लाइंब अप ऑन सम सपोर्ट. या ठिकाणी काय होणार आहे, हे जे टेंड्रिल असणार आहे ते प्लांटला काय करणार आहे, क्लाइंब करण्यासाठी. बरोबर आहे. आता या ठिकाणी हिअर इट इज द बिग ट्री अँड हिअर इट इज द टेंड्रिलल ट्री. व्हॉट अबाउट द टेंड्रिल, टेंड्रिलमुळे काय होणार आहे, टू क्लाइंब अप फॉर द सम सपोर्ट. बरोबर आहे. प्लांट जे ते सपोर्ट कशाची घेणार आहे, वर चढण्यासाठी, क्लाइंब करण्यासाठी टेंड्रिलचं मदत घेणार आहे, टेंड्रिलचा सपोर्ट घेणार. दॅट्स वाय व्हॉट अबाउट, आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत आणि त्या प्लांटचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडिफिकेशन्स आहेत. देन व्हॉट अबाउट, आता हे पॉईंट्स तुम्हाला MCQ मध्ये विचारला होता. इन वाईल्ड पी, इन वाईल्ड पी, बरोबर आहे. वाईल्ड पी एक्झाम्पल लथायरस, इंटायर लीफ इज टेंड्रिलर. ओके, काय आहे, जे वाईल्ड पी आहे लथायरस नावाचं, त्यामध्ये काय होणार आहे, इंटायर लीफ म्हणजे पूर्ण जे लीफ आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, टेंड्रिलमध्ये. त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, टेंड्रिलमध्ये. त्यामुळे तुम्हाला जर विचारलं इंटायर लीफ इज टेंड्रिल, देन व्हॉट अबाउट द एक्झाम्पल, हिअर इट इज द वाईल्ड पी ऑर लथायरस. देन व्हॉट, इन स्वीट पी, पायसम सटायवन. बरोबर आहे. स्वीट पीचं बायोलॉजिकल नेम काय आहे, पायसम सटायवन. टर्मिनल लीफ आर टेंड्रिलर. बरोबर आहे. त्याचे जे टर्मिनल आहे, टर्मिनल म्हणजे काय, शेवटचे, टर्मिनल म्हणजे काय, शेवटचे जे लीफ आहे ते लीफचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, टेंड्रिलमध्ये होणार आहे. लीफचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, टेंड्रिलमध्ये. ओके, दॅट्स वाय वाईल्ड पी जर असलं तर वाईल्ड पी मध्ये काय होणार आहे, इंटायर लीफ म्हणजे पूर्ण जे लीफ आहे त्याचं रूपांतर टेंड्रिलमध्ये होणार. इन स्वीट पी, स्वीट पी मध्ये पायसम सटायवन, पायसम सटायवन मध्ये काय आहे, जे टर्मिनल लीफ आहे म्हणजे जे शेवटचे लीफ आहे त्याचं रूपांतर टेंड्रिलमध्ये होणार. देन इन ग्लोरिओसा, देन व्हॉट, इन ग्लोरिओसा ओनली अपेक्स मॉडिफाईड इंटू टेंड्रिल. ओके, जे ग्लोरिओसा नावाचं प्लांट आहे त्यामध्ये बघा हे लीफ आहे. ओके, हिअर इट इज द लीफ. लीफचा हा जो अपेक्स पार्ट आहे, या लीफच्या अपेक्स पार्टमध्ये काय होणार आहे, हा लीफचा जो अपेक्स पार्ट आहे या अपेक्स पार्टचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, टेंड्रिलमध्ये. ओके, दॅट्स वाय जर तुम्हाला विचारलं फक्त अपेक्सचं रूपांतर टेंड्रिलमध्ये होत आहे तर त्यामध्ये एक्झाम्पल असणार ग्लोरिओसा, त्यामध्ये एक्झाम्पल कशाचं असणार, ग्लोरिओसाचा. अँड देन व्हॉट, इन स्माइलेक्स, देन व्हॉट, इन स्माइलेक्स स्टिप्युल्स बिकम अ टेंड्रिल. बरोबर आहे. स्माइलेक्स नावाचं जे प्लांट आहे त्या स्माइलेक्स नावाच्या प्लांटमध्ये काय होतं आहे, जो स्टिप्युल्स आहे, बरोबर आहे ना, जो स्टिप्युल्स आहे त्या स्टिप्युलचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, टेंड्रिलमध्ये. ओके, दॅट्स वाय वन्स अगेन व्हॉट, इंटायर लीफ आर टेंड्रिल, एक्झाम्पल वाईल्ड पी. बरोबर आहे. टर्मिनल लीफ मॉडिफाईड इंटू टेंड्रिल, एक्झाम्पल पायसम सटायवन. ग्लोरिओसामध्ये कशाचं रूपांतर टेंड्रिलमध्ये होणार आहे, लीफ अपेक्सचं. आणि स्माइलेक्समध्ये कशाचं रूपांतर टेंड्रिलमध्ये होणार आहे, स्टिप्युलचं. ओके, व्हॉट, हिअर इट इज द टेंड्रिल्स. ओके, आणि टेंड्रिलचं एक्झाम्पल काय आहे त्या ठिकाणी, टेंड्रिलचं फंक्शन काय आहे, टू क्लाइंब अप फॉर द सपोर्ट. देन थर्ड वन मॉडिफिकेशन ऑफ लीफ, हिअर इट इज द लीफ हुक. तिसरं मॉडिफिकेशन काय असणार आहे, लीफ हुक. देन थर्ड वन मॉडिफिकेशन लीफ हुक. व्हॉट अबाउट द लीफ हुक, देन व्हॉट इज द एक्झाम्पल, इन बिग्नोनिया एंग्विस कटाय, नथिंग बट मीन्स व्हॉट, हिअर कॅट स्नेल लाईक द टर्मिनल 3 लिफलेट. ओके, आता लिफलेट्स म्हणजे काय, या ठिकाणी पार्ट ऑफ लीफ असणार त्याला म्हणणार आपण लिफलेट्स. मग हे जे टर्मिनल लिफलेट्स आहे या लिफलेट्सचं रूपांतर कशामध्ये होतं आहे, दिस टर्मिनल लिफलेट गेट मॉडिफाईड इंटू 3 स्टीप कर्व अँड पॉइंटेड हुक लाईक स्ट्रक्चर. इट इज नोन ॲज द लीफ हुक. इट इज नोन ॲज द लीफ हुक. मग एक्झाम्पल कशाचं दिलेलं आहे बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे प्लांटचं नाव काय आहे, इन बिग्नोनिया एंग्विस कटाय. व्हॉट हॅपन इन दिस प्लांट, द टर्मिनल 3 लिफलेट्स. बघा हे टर्मिनल 3 leaflets आहे. दिस टर्मिनल 3 leaflets get modified into steep
curve, okay, like that, cat snail like, steep curve structure, pointed hook like structure, okay, like what, cat snail, okay, cat snail साइड का या ठिकाणी काय होणार आहे, स्ट्रक्चर तयार होणार, त्यावेळेस त्याला होणार आपण लिफ हुक्स, त्यावेळेस त्याला होणार आपण लिफ हुक्स, ओके. मग बघा या ठिकाणी हे जे टर्मिनल लिफलेट्स आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होत आहे, स्टीप आणि कर्व स्ट्रक्चर, कॅट स्नेल सारखा, ओके, त्याला म्हणणार आपण लिफ हुक. व्हॉट इज द फंक्शन ऑफ लिफ हुक, धिस हुक्स क्लिंग टू बार्क ऑफ ट्री, बरोबर. आता या ठिकाणी बघा हे जे हुक्स आहे त्या हुक्सचं काम आहे काय करणे, क्लिंग करणे, अडकवणे, बरोबर. त्याचे जे हुक्स आहे ते अडकवणार आहे, क्लिंग करणार आहे कशामध्ये, बार्क ऑफ लार्ज ट्री अँड हेल्प्स प्लांट फॉर द क्लाइंबिंग, बरोबर आहे. प्रॉपरली हे जे हुक्स आहे हे हुक्स काय होणार आहे, क्लिंग होणार आहे कशामध्ये, बार्क ऑफ ट्रीज, अँड दॅट्स व्हॉट इट इज द फॉर क्लाइंबिंग और फॉर व्हॉट, सपोर्ट फॉर द क्लाइंबिंग, ओके. देन व्हॉट एक्झाम्पल मध्ये आपण बघितलंय, एक्झाम्पल काय, बिग्नोनिया. बिग्नोनिया इज अन एलिगंट हुक क्लाइंबर, बरोबर. हे बघा बिग्नोनिया आहे, बिग्नोनिया प्रॉपरली काय होत आहे, क्लाइंब होत आहे कशावर, या मोठ्या ट्रीजवर, कारण त्यामध्ये काय हुक लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्यामुळे ते काय होणार आहे, त्या बार्कमध्ये क्लिंग होणार आहे. देन व्हॉट, फायलोट. नेक्स्ट वन स्ट्रक्चर काय असणार आहे, फायलोट, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण काय बघतोय, मॉडिफिकेशन ऑफ लिफ. लिफचं मॉडिफिकेशन कशा होत आहे म्हणतो. मग काय बघा काय मॉडिफिकेशन आहे, फायलोट. मग व्हॉट इज बाय फायलोट, इन सम प्लांट, पेट्योल. आता पेट्योल तुम्हाला माहिती आहे, पेट्योल म्हणजे काय, स्टेम आणि लॅमिना यांना जोडणारा काय असतो, पेट्योल. मग काही काही प्लांट जे त्या प्लांट्समध्ये काय असणार आहे, इन सम प्लांट पेट्योल बिकम फ्लॅट, पेट्योल बिकम फ्लॅट, ग्रीन अँड लिफ लाईक अँड परफॉर्म द फंक्शन फोटोसिंथेसिस. म्हणजे बघा या ठिकाणी काय होत आहे, तो जो पेट्योल आहे त्या पेट्योलचं रूपांतर कशामध्ये होत आहे, ग्रीन, फ्लॅट आणि लिफ लाईक स्ट्रक्चरमध्ये रूपांतर होत आहे, त्यावेळेस त्याला म्हणणार आहे आपण व्हॉट, हिअर इट इज कॉल्ड ॲज द फायलोड. आणि पेट्योलचं त्या ठिकाणी फंक्शन काय, काय फंक्शन परफॉर्म करणार आहे, फोटोसिंथेसिस परफॉर्म करणार आहे. काय फंक्शन परफॉर्म करणार आहे, फोटोसिंथेसिस, ओके. दॅट्स व्हॉट, इन सम प्लांट पेट्योल बिकम फ्लॅट, green and leaf like and perform the function photosynthesis. Then what is the example of phyllodes? For example, in Acacia auriculiformis, okay, in Acacia auriculiformis the normal leaf is bipinnately compound and follow soon, okay. आता bipinnately means what, unipinnate means what, याच्यावर आपण लेक्चर बघणार आहात. फक्त एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं, फायलोड मध्ये अकेशिया ऑरिक्युलोफॉर्मिस. एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं आहे, अकेशिया ऑरिक्युलोफॉर्मिस, ओके. देन व्हॉट, द पेट्योल गेट्स मॉडिफाईड इनटू फायलोड. आणि ऑलरेडी आपण बघितलं हा जो पेट्योल आहे पेट्योलचं रूपांतर कशामध्ये होतं आहे, फायलोड मध्ये होतं आहे. आणि फायलोड म्हणजे काय, लिफ लाईक स्ट्रक्चर. फायलोड मीन्स व्हॉट, हिअर इट इज द लिफ लाईक स्ट्रक्चर. मग फंक्शन काय बघा फायलोडचं, दिस इज द झिरोफायटिक अडॅप्टेशन टू रिड्यूस द ट्रान्सपिरेशन, बरोबर. हे सुद्धा कोणतं अडॅप्टेशन आहे, झिरोफायटिक. म्हणजे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल जे वाळवंट किंवा उष्ण वाळवंटातले प्लांट्स असतात त्याच्यामध्ये काय होणार आहे, जे पेट्योल आहे ते पेट्योलचं रूपांतर कशामध्ये होतं आहे, पेट्योलचं रूपांतर कशामध्ये होतं आहे, फायलोडमध्ये. आणि फायलोड त्या ठिकाणी काय करणार, रिड्यूस द ट्रान्सपिरेशन. म्हणजे या ठिकाणी जे वॉटर लॉस आहे, जे ट्रान्सपिरेशन आहे, ट्रान्सपिरेशन काय होतं आहे, कमी होतं आहे कशामध्ये, फायलोडमध्ये, ओके. थँक्यू. Modification of leaf, what is the function of leaf, photosynthesis and what, ट्रान्सपिरेशन, बरोबर. मग मॉडिफिकेशन मध्ये पहिलं मॉडिफिकेशन काय, लिप स्पाइन. लिप स्पाइन म्हणजे काय, जे झिरोफायटिक प्लांट्स असणार लाईक ओपनशिया, इंटायर लिप गेट मॉडिफाईड इंटू स्मॉल स्टीप अँड पॉइंटेड स्ट्रक्चर, बरोबर आहे ना. लिपचं रूपांतर स्टीप आणि पॉइंटेड स्ट्रक्चरमध्ये होतं, त्याला म्हणतो आपण स्पाइन्स, लिप स्पाइन. त्याचं फंक्शन काय असणार आहे, टू चेक द ट्रान्सपिरेशन, ओके. लिप स्पाइन्समध्ये जनरली काय होतं, काही काही वेळेस जे स्टिप्यूल असतात, स्टिप्यूलचं रूपांतर सुद्धा कशामध्ये होतं, स्पाइन्समध्ये, बरोबर. आणि त्याचं फंक्शन काय असणार आहे, जे ब्राउझिंग ॲनिमल्स असतात, जे कॅटल्स असतात त्यांच्यापासून प्रोटेक्ट करणार कशाला, प्लांटला. एक्झाम्पलमध्ये काय, झिजिपस अँड अकेशिया, बरोबर आहे. त्यानंतर बघा काय बघितलं आपण, लिप टेंड्रिल. लिप टेंड्रिलमध्ये काय असतात, जे वीक स्टेम असणार आहे ते वीक स्टेमचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, वीक स्टेम लिप कंटेनिंगचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, इलॉंगेटेड थिन सिलेंड्रिकल कॉईल व्हायरस सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर, त्याला म्हणणार आहे आपण टेंड्रिल, बरोबर. आणि टेंड्रिलचं फंक्शन काय असणार आहे, टू सपोर्ट द प्लांट फॉर द क्लाइंब, बरोबर. आणि नंतर मग आपण यामध्ये एक्झाम्पल बघितलं, वाईल्ड पीस, स्वीट पीट, त्यानंतर स्माइलेक्स आहे, ग्लोरिओसा आहे, ओके. देन व्हॉट,
दिस लिप टेंड्रिल नंतर काय असणार आहे लिप हुक. लिप हुकमध्ये काय होणार आहे जे टर्मिनल लिपलेट्स आहेत ते टर्मिनल लिपलेटचं रूपांतर कशामध्ये होणार आहे. दिस टर्मिनल लिपलेट गेट मॉडिफाईड इनटू स्टीप कर्व अँड पॉइंटेड हुक लाईक स्ट्रक्चर. इट इज कॉल्ड ॲज द लिप हुक. आणि लिप हुकचं काम काय असणार आहे टू क्लिंग टू बार. ओके द हुक्स क्लिंग टू बार अँड सपोर्ट इट सेल्फ फॉर द क्लाइम्बिंग. देन व्हॉट काय बघितलं आपण या ठिकाणी फायलोट. फायलोट मीन्स व्हॉट इन सम प्लांट पेट्युअल बिकम्स. पेट्युअल कशासारखं असणार आहे फ्लॅट ग्रीन आणि लिप लाईक असणार आणि काय फंक्शन परफॉर्म करणार आहे फोटोसिंथेसिस. एक्झाम्पल काय असणार आहे ॲकेशिया ऑरिक्युलोफॉर्मिस. आणि हे सुद्धा कोणत्या प्रकारचं अडॅप्टेशन आहे झिरोफायटिक अडॅप्टेशन म्हणजे जे ट्रान्सपिरेशन असणार जे लॉस ऑफ वॉटर असणार काय करणार आहे कमी करणार. ओके थँक्यू.